नमस्कार मंडळी, ते आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर गुड्डूला आज पावभाजी खायची होती. मग पाव तर इमर्जन्सीमध्ये अवेलेबल नव्हते. मग काय करू? तर मग मी घेतलेले आहेत ब्रेड आणि ब्रेड करून मी इथे ब्रेड भाजी बनवलेली आहे. तुम्ही पावभाजी कन्सिडर करू शकता, कारण मी फक्त पावाच्या जागी इथे ब्रेड यूज केलेला आहे. तर इथे माझ्याकडे भाज्या होत्या, मटर वगैरे, तर त्या भाज्या मी घेऊन मिक्सरला लावलेल्या आहेत आणि मिक्सर लावल्यानंतर ते जेवढी पण ग्रेव्ही झालेली होती ना, ते तेलामध्ये ती ग्रेव्ही टाकलेली आहे. ॲक्च्युली आहे ना, काय झालं की माझी ती एक व्हिडिओ क्लिप होती, ती कुठे गेली मला नाही सापडत आहे. एडिट करताना मला प्रॉब्लेम आला, तर ती व्हिडिओ मला नाही सापडत आहे. पण मी तुम्हाला ती व्हिडिओ सांगते की मी याच्यात काय केलं की कढईमध्ये मी तेल टाकलं आणि तेलामध्ये जे काही सारण होतं ना, ते सगळं टाकलं आणि जो पावभाजी मसाला असतो तो मसाला ॲड केला आणि कोथिंबीर टाकली आणि हे सगळं घट्ट होईपर्यंत शिजवून घेतलं. आपल्याला ते व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आणि आपली भाजी तयार झाली. आणि मग नंतर मी ब्रेड घेतले आणि ते ब्रेड असे तुकडे केले, त्याला बटर लावलं आणि थोडंसं गरम केलं. तुम्ही गरम करू शकता किंवा नाही केलं तरी पण चालतं, पण गरम केल्याने ना टेस्ट वेगळी लागते, जरा चांगली लागते. तर तसं केलं मी आणि आता असं एक 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 पलटी करून घेणार आणि गरम गरम पावभाजी छान लागते त्याच्यामुळे. मग गरम गरम पावभाजी सर्व करायची होती. तर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा. तर हे बघा, आपले ब्रेड गरम झालेले आहेत. आता आपण बाकीच्या तयारीला लागणार आहोत आणि खूप झटपट होते. जर तुमच्याकडे पावभाजी मसाला असेल तर तुम्ही पावभाजी मसाला यूज करून लगेच ती बनवू शकता. जर कोणाला पावभाजी बनवायला येत नाही, तर पावभाजी मसाला जेव्हा तुम्ही यूज करता तर त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्समध्ये आहे ना लिहिलेलं असतं, तुमची रेसिपी कशी बनते ते पण लिहिलेलं असतं, तर ते यूज करू शकता. आपल्याकडे यूट्यूब आहेत, ते बघून तुम्ही करू शकता. आणि आपली पण व्हिडिओ आहे, पण अनफॉर्च्युनेटली काही व्हिडिओज मला म्हणजे क्लिप ह्याच्यामध्ये ॲड नाही झाल्या, त्याच्यामुळे मी सॉरी बोलते तुम्हाला. कारण मी एवढ्या प्रयत्नाने ही व्हिडिओ बनवली आणि क्लिप हरवली माझ्याकडून, त्याच्यामुळे मला तुम्हाला नाही सांगता आलं की फोडणीची जी प्रोसिजर काय आहे ती. कारण आय नो की व्हिज्युअलाइज जे आपण बघतो ते आपल्याला झटकन येतं, बोलतानाचं लगेच लक्षात राहत नाही. तर आपली पावभाजी झालेली आहे. आता डिश मी सर्व केलेला आहे. 2 लिंबू घेतलेले आहेत, कांदा थोडासा स्प्रेड केलेला आहे. कांदा जेव्हा पावभाजीमध्ये टाकतो ना, तेव्हा ऑसम लागतो. थोडासा कच्चा असतो, त्याच्यामुळे तो एक फ्लेवर असतो. जसं चिकनच्या सोबत आपण कांदा सर्व करतो, मटनच्या सोबत कांदा सर्व करतो, तसंच. तर आता आपण ह्याच्यामध्ये बटरसुद्धा टाकणार आहोत. बटर तुम्ही फोडणीमध्ये पण टाकू शकता. मी फोडणीमध्ये नव्हता टाकला, गरम असताना मी आता ह्याच्यावर टाकणार आहे डायरेक्ट. आणि जशी तुम्ही भाजीची फोडणी देता अगदी तशीच फोडणी द्यायची आहे, दुसरं काही करायचं नाही आहे. फक्त आपलं हे मिक्सरला लावलेलं आहे म्हणून स्मॅश झालेली आहे भाजी ती. भाजी टाकून झालेली आहे.
तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार भाजी घेऊ शकता. आता मी याच्यामध्ये काय यूज केलं होतं की बटाटे घेतले होते, मटर घेतली होती, परत शिमला मिरची घेतली होती, फ्लॉवर घेतला होता थोडा. तर काही लोक बटाट्याची भाजी करतात, पूर्ण बटाटा असतो त्याच्यामध्ये आणि थोडासा मटर टाकून ती बनवली जाते. असो, तर ह्याच्यामध्ये मी आता बटर घेतलेला आहे आणि आता ह्या मिक्स करणार आहे. गरम गरम भाजी आहे त्याच्यामुळे तो पूर्ण मेल्ट होईल त्याच्यामध्ये. म्हणून मी असं गोल स्प्रेड करते, म्हणजे ते कसं सगळीकडे लागेल. तुम्ही फोडणीमध्ये पण टाकू शकता, थोडीशी टेस्ट एन्हान्स होते. बाकीचा जो फ्लेवर येतो तो येत नाही, कारण मी शक्यतो तूप, बटर ह्या गोष्टी कमी खाते. त्याच्यामुळे मग मी फोडणीमध्ये नाही टाकत. कारण कसं असतं, जर काही लोक असतात, माझे पण काही फ्रेंड्स आहेत, ते लोक नाही खात बटर किंवा तूप. मग आम्ही काय करतो की नॉर्मल जे जेवण आहे तसं बनवायचं. ज्यांना बटर हवं आहे ते तो बटर मेल्ट करून टाकू शकतो, घेऊ शकतो, किंवा तूप मेल्ट करून घेऊ शकतो, तूप डायरेक्ट खाऊ शकतो त्यासोबत. त्याचा बटर टाकून झालेला आहे. तर आपली पावभाजी तयार झालेली आहे. आता हे ब्रेडसोबत मी सर्व करते आहे. तुम्ही पावासोबत पण सर्व करू शकता. आणि आजची व्हिडिओ आपली इथेच संपणार आहे. खूप छान झाली होती. हा माझा रिव्ह्यू आहे तुमच्यासमोर. तुम्ही पण अशी रेसिपी बनवून ट्राय करा, तुम्हाला ही रेसिपी आवडेल. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि प्लीज व्हिडिओ पहा, पूर्ण शेवटपर्यंत पहा. जर तुम्ही इथपर्यंत आला असाल तर कंप्लीट माझे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. माझं पण चॅनल नवीन आहे, त्याच्यामुळे मला ह्या गोष्टी शिकायला, जमायला किंवा मला बोलायला तितकंसं येत नाही. मी ट्राय करते आहे, तुमच्याशी संवाद साधते आहे. तर प्लीज मला सपोर्ट करा. तर आपली पावभाजी तयार झालेली आहे. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.